एक दुसरं षटक घेऊन विकास धसकर उर्फ चिका पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. 9 धावा खर्च केल्या गेल्या एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या नावे गेला होता असा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघांच्या खात्यामध्ये एक एक विजय आहे आणि पाहूया या सामन्यामध्ये कोणता संघ विजय होताना पाहायला मिळतो. आता मात्र काय घडलंय, चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर जाणार होता, त्यामध्ये अडसर आणि कॅच सुद्धा घेतली गेली मयूर गर्द यांच्या माध्यमातून. इट्स गॉन. थँक्यू टुडे. जवळजवळ सीमारेच्या बाहेर जाणारा चेंडू होता, जरी तो सोडला असता तरी सुद्धा गाड्याला माघारी जावं लागलं असतं, परंतु मयूर घरत त्या ठिकाणी होते आणि त्यांनी झेल पकडला आणि माघारी परतावं लागलं. संदीप किणी उर्फ सँडी यांना अतिशय चांगला फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. कॉन्फिडन्स उंचावेल जरूर या गोलंदाजाचा, परंतु त्याची जागा घेण्यासाठी आपण म्हणतो ना एक वादळ गेलं आणि दुसरं वादळ आलं, त्यातलं चित्र आहे. जसं संदीप किणी माघारी परतलाय तसं त्याची जागा घेण्यासाठी अजून एक फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतोय, तो म्हणजे प्रणय म्हात्रे. कोण विसरेल ती खंबाळ्याची स्पर्धा अर्नाळा प्रीमियर लीग भिलोजी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड ज्यांनी जिंकला होता असा प्रणय म्हात्रे या ठिकाणी फलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. क्षमता आहे या खेळाडूमध्ये, ज्या प्रकारची अष्टपैलू कामगिरी आजपर्यंत करत आलाय यापुढे सुद्धा करत राहू अशा शुभेच्छा आमच्याकडून त्याला सुद्धा, आमच्या सर्व कॉम्बॉक्स कडून. कारण ज्या प्रकारचा खेळाडू आहे शिस्तबद्धता नेहमीच दाखवत असतो, खेळाडू या खेळाडूमध्ये आहे आणि चांगला फॉर्म याने मागील हप्त्यामध्ये टाउनशिपच्या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा दाखवलाय साई श्रद्धा संघाच्या माध्यमातून खेळत असताना. येस ग्रुप 3 थँक्यू टुडे. त्यानंतर ग्रुप 3 ची मॅचेस असणार आहे. जेसीसी वर्सेस प्लेयर्स तयार राहायचे दोन्ही संघांनी यापुढील मॅचसाठी, प्लेयर्स आणि जेसीसी. त्यानंतर टॉस केला जाईल या इनिंग ब्रेक नंतर. सकाळपासून खूप मान्यवरांची उपस्थिती आपण पाहिली. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजेजी पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी विकेटचं पूजन करून या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला. त्यावेळेस उपस्थित मान्यवर मंडळी, त्यामध्ये स्थायी सभापती प्रशांतजी राऊत साहेब, हार्दिकजी राऊत साहेब, रणजितजी पाटील सर, त्यानंतर सदानंदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर गोटूजी शेख साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर आपण पाहिलं झहीरभाई यांचं सुद्धा आगमन झालं होतं. त्यानंतर इंडियन स्पोर्ट्सचे नितीन शेट्टी साहेब या ठिकाणी येऊन गेले. त्यानंतर नगरसेवक नरेंद्र पाटील साहेब या ठिकाणी येऊन गेले. या सर्वांचं पदस्पर्शी या व्यासपीठाला लाभलंय आणि म्हणूनच ही स्पर्धा तितकी लाख मोलाची आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने आपणावरती असणारं प्रेम. पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. बॅक परत गेले, पंच करून दिला, चेंडू सरळ जातोय सीमारेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूच्या आसऱ्याला. डीजे थँक्यू टुडे. आनंदाचा क्षण असेल दुर्गेश इलेव्हन या संघासाठी, कारण जे अडसर होते ते अडसर हळूहळू बाजूला सरताना पाहायला मिळतात. संदीप किणी माघारी परतले, त्या अगोदर विवेक पांडे गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं प्रणय म्हात्रे माघारी परतले. आता मात्र नदीम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. अजून एक घणाघाती फलंदाज मित्रांनो, खूप मोठी स्टारकास्ट आहे इकरा सीसी या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॅकफुटत गेले, पंच करून दिला, चेंडू मध्ये त्या ठिकाणी जातोय आणि हुलकावणी देणारा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय, आशिष यांना हुलकावणी देत सीमारेषा बाहेर. थँक्यू डुजे. 3 चेंडूचा खेळ, 4 या चौकारांशी आपण पाहतो. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा स्कोरवरती लगावल्या जात आहेत. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. नदीम नक्कीच अप्रतिम दर्जाचा खेळाडू आहे. काही काळ आपण पाहिलं तो साहेबाच्या माध्यमातून खेळताना दिसायचा. त्यानंतर मुंबई ज्या संघाच्या माध्यमातून सातत्यानं प्रतिनिधित्व करत असताना खूप चांगली फलंदाजी आजवर त्यांनी सादर केले
आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय इकरा सीसी या संघाच्या माध्यमातून फलंदाजी करतात. आता मात्र सूर्यकाचा फटका, त्या ठिकाणी स्ट्राईक करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी चेंडू जवळजवळ फील्ड केला जातो. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने या ठिकाणी धावसंख्येला बढावा मिळतोय. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते 14 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. एक धाव काय काम करते मित्रांनो, तर अंडरआर्मचं क्रिकेट ज्या ज्या वेळेला आपण खेळत असतो त्यावेळेस बॉल टू थँक्यू डुजे. तर या ठिकाणी सन्मान केला जातोय. अमरीश भाई यांचा सन्मान केला जातो या ठिकाणी ऋषीदादा देसाई यांच्या हस्ते. दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि एकंदरीत 16 धावा या ठिकाणी स्कोअरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. चांगलं षटक या ठिकाणी विकास धसकर यांनी हाताळले. तब्बल 7 धावा अवघ्या खर्च केल्यात आणि 2 गडी जे महत्वाचे खेळाडू होते त्यांना तंबूच्या आश्रयाला धाडले. आणि ही खासियत याचसाठी ओळखलं जातं. विकास धसकर यांना एक अप्रतिम दर्जाचा अष्टबैल खेळाडू आहे. वसई तालुक्याचा ज्यावेळेस आपण विचार करत असतो असे काही गिनेजुने खेळाडू आहेत ज्यांची गणना केली जाते अष्टबैल खेळाडूंच्या यादीमध्ये. मग त्यामध्ये राहुल पोळेकर असतील, रोनित गोळकर असेल, विकास धसकर असतील, रत्नेश सिंग असतील, राकेश नाईक असतील, असे बहुतांश असे खेळाडू काही खेळाडू आहेत त्यांची गणना आपण करत असतो. 16 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आकाश. अजून एक चांगला गोलंदाज या ठिकाणी द मॅन फ्रॉम टाकीपाडा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर येत असताना दुर्गेश नरनाळे या संघासाठी क्षेत्ररक्षणात वेगळा बदल. नदीमॉन स्ट्राईक याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आणि सिंगल धाव आलेली आहे. बॅकपर्यंत गेले, पंच करून दिला, चेंडू मात्र त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. तत्पूर्वी काय घडलंय तर विदाउट कॉलिंग अविनाश पुढे सरसावला आणि माघारी परतावं लागतंय. डीजे थँक्यू. नवीन फलंदाज प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आकाश पुन्हा एकदा नदी मॅचसाठी बॅकवरती गेले, पंच करून देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू त्या ठिकाणी ऑफिशियल्स या ठिकाणी लागतोय. एक धाव येते, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सीमारेषा बाहेर जातोय आणि पप्याला सुद्धा माघारी परतावं लागेल यामध्ये शंकाने. आणि अजून एका विकेटचं पतन. इज गॉन. मेरी बातों में तेरा जिक्र सदा, मेरी याद में तेरी. थँक्यू टू दे. नक्कीच आठवण ताजी केली जाते या ठिकाणी. षटकारांची बात केली तर आपण पाहिलं तसेच तर नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय अंकित पाटील. मॅन फ्रॉम अचोळे, नालासोपाऱ्यामधील बिलॉंग करणारा खेळाडू, अचोळे स्पोर्ट्सचे ओनर आहेत. आणि या ठिकाणी फलंदाजी मार्कवर येत असताना इकरा सीसी या संघासाठी पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. बॅकफुट गेला, पंच करून दिला, चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षित केला होता सूरज सिंग यांच्या माध्यमातून, परंतु चेंडू त्या ठिकाणी गेलाय. येस, एक धाव येते. नक्कीच अंकित पाटील ओव्हरआर्मचं क्रिकेट सुद्धा गावटूगावच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे खेळत असतात. 441 या संघाच्या माध्यमातून परवाच झालेली स्पर्धा कोपरी या ठिकाणी मॅन बेस्ट बॉलरचा किताब यांनी ओव्हरआर्मच्या माध्यमातून घेतला आणि तो खेळाडू या ठिकाणी अंडरआर्मचं क्रिकेट खेळत असताना या ठिकाणी इकरा सीसी या संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतं. आता मात्र सुरेख पत्ने मारला, चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषा बाहेर.
थँक्यू डीजे. चला यानंतर तिसऱ्या राऊंडच्या सामन्यांना सुरुवात होईल लीग स्टेजमध्ये, ज्या ठिकाणी पहिला सामना होणार आहे JCC विरुद्ध प्लेयर्स. दोन्ही संघनायकांनी सज्ज राहायचं आहे. आपण या एका षटकानंतर नाणेफेक करणार आहोत. JCC आणि प्लेयर्स. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं VPL 2020 या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. आकाश पुन्हा एकदा सज्ज होतील. खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक रनआउट पाहायला मिळाला, त्यानंतर 2 गडी या ठिकाणी षटकार मारत असताना आपण पाहिले. प्रकाश पाटील टॉप पॅच, चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेच्या बाहेर आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा विकेट येते. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहू शकाल टॉप पॅच आणि एकंदरीत आकाशचं षटक आपण पाहतोय. आकाशच्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, 3 गडी तंबूच्या आसऱ्याला आणि एक रनआउट जो विकास झस्करच्या माध्यमातून करण्यात आला होता. अतिशय चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि चौथं षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत कोणता खेळाडू घेऊन येतोय. चौथं षटक घेऊन येत असताना मयूर घरत, नवीन फलंदाज सुरेश दाभाडे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जात असताना प्रकाश पाटील यांची जागा घेत 18 धावा, 18 चेंडूचा खेळ आणि 18 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती आपण पाहतो एकरसी संघाच्या माध्यमातून. मयूर घरत अजून एक घरत बंधू म्हणता येईल, कारण प्रशांत घरत, रविकांत घरत, जयेश घरत हे तिन्ही सख्खे बंधू जरी एका संघात असले तरी सुद्धा त्यांचे चुलत बंधू मयूर घरत या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतात. म्हणजेच एकाच घरातील 4 खेळाडू एका संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच ही किमया जसं दीपेश माने सरांनी सांगितलं होतं की शॅपेल बंधू एका संघामध्ये 3 खेळाडू पाहायला मिळायचे, त्याच प्रकारची किमया. आता सुरेख पदाचा चेंडू मात्र सुरेख पदाने खेळून काढलाय अंकित पाटील आणि एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरा त्याचा प्रयत्न होता का पर्यंत तसं पाहायला मिळत नाही. चांगली कव्हर आणि त्या ठिकाणी आशिष चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात आणि एक धाव त्या ठिकाणी अंकितच्या बॅटमधून येताना पाहायला मिळते. सुरेश दाभाडे ऑन स्ट्राईक, पहिल्यांदा स्ट्राईकवरती येतील. आपण पाहत असतो साहेबाच्या माध्यमातून खेळत असताना अनेक वेळा या खेळाडूला पाहिले. आज इकरासीसी या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी येतोय. प्रशांत घर जोपर्यंत चेंडूला गॅदर करतील तत्पूर्वी आपण पाहत रनआउटच्या रूपाने माघारी परतात का, तर येस आमच्या ऑफिशियलचं या ठिकाणी बोट हवेमध्ये जात आहे आणि गडी बाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. ऑन साइडला एक धाव येते. एका धावेने मात्र आता काय होणार नाही मित्रांनो, कारण शेवटचं षटक आहे आणि 20 धावा स्कोरवरती आपण पाहतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यापुढील मॅच साठी JCC आणि प्लेयर्स टॉस साठी यायचंय. पुढील मॅच साठी JCC आणि प्लेयर्स पुढील मॅच साठी या ठिकाणी यायचंय. तर रिव्ह्यू घेतला जातो या ठिकाणी रनआउट साठी. विकेट आहे आणि या ठिकाणी गडी माघारी परतत विजय पाटील या ठिकाणी रनआउटच्या रूपाने. नवीन फलंदाज या ठिकाणी कॅप्टन कल्पक राऊत.
आज रात का सीन बना ले. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज कल्पक राऊत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. शेवटचा फलंदाज असणार आहे. शेवटचा फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. अंकित पाटील यांनी मारला फटका. एका धावेसाठी जातोय. एक धावने स्ट्राईक रोटेट केली जाते. चेंडूचा खेळ आपण पाहतोय. एकंदरीत 5 शेवटचा चेंडू असणार आहे. फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतो. एकदा कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न कोणताही पाहायला मिळत नाही. लॉंग रन घेतला जातोय आणि शेवट मात्र या एका धावेने होत असताना अंकित पाटील या ठिकाणी एकटे पडतायत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा स्कोअरबोर्डवरती लगावले जात असताना 23 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं केलं जातं दुर्गे सिलोन या संघासमोर. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. JCC आणि प्लेयर्स कॅप्टन प्लीज या टॉस साठी. प्लेयर्स आणि JCC. टॉस का बॉस खाली करा प्लीज. जे कोण टॉस का बॉस मध्ये खेळाडू वर्ग किंवा प्रेक्षक वर्ग बसलेत कृपया करून खाली करा मित्रांनो. तुम्हाला सारखं आणि वारंवार सांगण्यात येत आहे. कृपया करून बाजूला व्हा त्या ठिकाणाहून. प्लेयर्स आणि JCC. हॅलो. थँक्यू. तर पुढच्या सामन्याची या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये वैभव नवार आणि सोनू जोडला गेलाय. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. असेल क्षेत्र संघ प्लेयर्स प्रथम फलंदाजी करेल. कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. तर सलामीची जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. जयेश घरत एका बाजूला, प्रशांत घरत दुसऱ्या बाजूला. पहिला चेंडू या ठिकाणी क्लीन बोल्ड. हल विकास दसकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती मात्र आणि गडी माघारी परतला. त्यानंतर थोडीशी फंबल होतात त्या ठिकाणी प्रणय म्हात्रे. परंतु एक धाव या ठिकाणी घेतली जाते आणि 2 चेंडूचा खेळ आणि एक धाव या ठिकाणी स्कोरबोर्ड लागवली जाते. सुरेख पद्धतीने खेळून काढला हलक्या हाताने. हा चेंडू मात्र आपण पाहतोय विकास दसकर याचा सावध पवित्र आहे, कारण ज्या प्रकारचं आव्हान आहे 23 धावांची गरज असणाऱ्या हा सामना जिंकण्यासाठी दुर्गेशलन अर्नाळा या संघाला, आणि 23 धावांचं आव्हान कशा प्रकारे चेस केलं जातं हे मात्र आपण पाहणार आहोत. कारण प्रकाश पाटील अतिशय अनुभवी गोलंदाज आहेत आणि तो अनुभव मात्र या ठिकाणी पणाला लावतील यामध्ये शंका नाही, आणि तेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू मात्र जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी.
थँक्यू रुजे. तर नक्कीच काय घडलंय, ज्या प्रकारची अपेक्षा होती, ज्या प्रकारची रणनीती आखली होती, रणनीतीवरती साजेस असा खेळ पाहायला मिळते एकरासीच्या माध्यमातून. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न, 4 धावा स्कोअरबोर्डवरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पहिला गडी मात्र गोल्डन डॉगचा शिकार झाला होता जयेश घरत. आणि आता विकास धसकर जो मागील मॅच मधील मॅन ऑफ द मॅच होता तो माघारी परतलाय. आता नवीन फलंदाज या ठिकाणी मयूर घरत येताना पाहायला मिळतात. नवीन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येत असताना विजय पाटील. 23 धावांची गरज असताना 4 धावा स्कोअरबोर्डवरती लगावल्या जातात. दोन्ही 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. बॅकवरती गेला आता मात्र सुरेख पतंग घेऊन काढला चेंडू. आपण पाहतोय स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो सरळ सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 चौकार आले प्रशांतच्या बॅट मधून. मागील मॅच मध्ये काही चांगली कामगिरी करू शकला नव्हता, परंतु आता मात्र या ठिकाणी 2 चौकाराने आपला कॉन्फिडन्स दाखवतोय, आपला दर्जा दाखवतोय. बॅकवरती गेलेत, पंच करून दिला चेंडू. मात्र आमचे ऑफिसर्स नो घोषित करतायत आणि 1+1 या तब्बल 2 धावा येताना पाहायला मिळतात. विजय पाटील यांचं हे षटक आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ, एकंदरीत 3 चेंडूचा खेळ आणि धावसंख्या धावफलकात आपल्याला पाहायला मिळते. या तिसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा, अजूनही 7 धावांची गरज असेल. चेंडूचा जर विचार करेल 14. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सुरेख असा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मयूरच्या बॅट मधला हा फटका त्याने क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि 1 धाव त्या ठिकाणी घेतली आहे. 17 धावा, अजूनही 13 चेंडू आणि 6 धावांची गरज. ऑन साईडला घेऊन काढला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र क्षेत्राच्या इथून उछाळी घेत असताना पाहायला मिळतोय आणि चेंडू जातो सरळ सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डुदे. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. धावा स्कोअरबोर्डवरती आपण पाहतोय एकंदरीत 21, अजूनही 2 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 12 चेंडू 2 धावा. कल्पक राऊत गोलंदाजी मार्कवर येत आहेत. मयूर घरत आणि प्रशांत घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढील सामन्यासाठी सज्ज राहायचंय प्लेयर्स आणि जेसीसी. त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा ही मॅच संपल्यानंतर. सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय. बॅटची एज घेऊन त्या ठिकाणी यशच्या हातामध्ये जातो, परंतु 1 धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र पुढील